नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. साधारण सकाळची 6ची वेळ झालेली आहे. आज 21 जून रविवार दिनांक 21 जून आज जागतिक योग दिन आहे. त्यानिमित्ताने तळेगाव दाभाडे नगर परिषद, गोल्डन रोटरी आणि इनरव्हील क्लब यांच्यामार्फत आज या ठिकाणी सकाळी संपूर्ण नागरिकांसाठी या ठिकाणी योग दिनचं आयोजन केलं. रिलॅक्स. थोडं पायांना जाणवलं. आपण एरवी हा मुवमेंट करायला जात नाही, हा फक्त व्यायामामध्येच होता. त्यामुळे थोडंफार तुम्हाला दुखू शकतं, पण ते दॅट इज कॉल्ड ॲज हॅपी पेन. हॅपी पेन आहे ते. एक्सरसाइजमुळे दुखणं म्हणजे हॅपी पेन. एक्सरसाइज न करून दुखणं अजिबात चांगलं नाही, माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे काही होऊ नये, काही दुखू नये म्हणून एक्सरसाइज करायची. दुखायला लागल्यावर आपण खूप एक्सरसाइज करू शकत नाही. तिथे लिमिटेशन्स येतात. हे करायचं नाही, लिमिटेशन्स येतात. थोडे रिलॅक्स झाले. चला आता पुन्हा हाताची बोटं क्रॉस. आता पाय थोडा क्रॉस जाणार आहे. ठीक आहे, क्रॉस क्रॉस क्रॉस. उजवा पाय डावीकडे गेला की दोन्ही हात उजवीकडे जाणार आहे. रिलॅक्स करा, थोडं रिलॅक्स करा, पायाला रिलॅक्स करा. आता दोन्ही गुडघे रोटेशन देणार आहोत. दहा वेळा दोन्हीकडनं. दुसऱ्या बाजूने रिव्हर्स. चला आता आपण पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत सूक्ष्म व्यायाम केला, म्हणजे जॉईंट्सला सगळ्यात मुवमेंट्स दिल्या जातात. आता काय करणार, थोडे आसनांकडे वळणार. सोपी आसनं घेणार आहे. हा टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण योग अभ्यास हा आनंदाने करायचा असतो. ठीक आहे, दोन्ही पाय जोडायचे आपल्याला. ताडासन स्थिती करणार आहोत. पूर्ण शरीर आपलं स्ट्रेच करायचं आपल्याला वरच्या बाजूला. ज्यांना पाय खूप उचलू शकत नाहीये जे, ते पाय असेच ठेवू शकतात. ठीक आहे, दोन्ही खांदे मागे. श्वास घेत घेत दोन्ही हात वर आणायचे नमस्कार स्थितीत. आता हळूहळू टाचा उचलायचे. ज्यांना पॉसिबल नाहीये ते पाय टेकवू शकतात व्यवस्थित. शरीर स्ट्रेच करायचंय वर. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचंय. ज्यांना पोट आत घेणं पॉसिबल आहे त्यांनी घ्यायचंय. विश्राम. सावकाश हात खाली. रिलॅक्स करायचंय थोडं. पोटऱ्यांना ताण जाणवला, पोटऱ्यांना ताण जाणवला. बरं, आपल्याला काय माहिती, आपल्याला एकच हृदय, दुसरं हृदय इकडे पोटऱ्यांमध्ये. पोटऱ्यांना जर आपण स्ट्रेचिंग दिलं, ताण दिला, तर त्या काम करतात, त्या आळशी असतात. म्हणजे पोटऱ्यांवर जेव्हा आपण ताण देतो तेव्हा ते पंपिंग सुरू करतात. इम्प्युअर ब्लड सगळं हृदयापर्यंत पोहोचतात. ते प्युअर होतं आणि मग आपल्या शरीरात पसरतं. त्यामुळे पोटऱ्यांना व्यायाम देणं खूप गरजेचं आहे. वॉकिंग करतो आपण तेव्हा जाणवतं आपल्याला पोटऱ्यांना आपला व्यायाम होतो, किंवा योगासनं करतो तेव्हा जाणवतो, डान्स करतो तेव्हा जाणवतो, जॉगिंग करतो, सायकलिंग करतो. त्यामुळे कुठला तरी व्यायाम कंपल्सरी पाहिजे शरीराला, जेणेकरून पूर्ण शरीरभर ऊर्जा वाढेल, रक्तप्रवाह वाढेल. त्यामुळे आज जरी एक दिवस सेशन झालं तरी आपण कंटिन्यू घरी व्यायाम करणार आहोत. जो काही व्यायाम आज घेणार आहे तो तुम्ही घरीच करू शकता. ठीक आहे, आता आपण ताडासन केलं. आता दोन्ही साईडला साईड बेंडिंग, साईड स्ट्रेचिंग. ठीक आहे, पुन्हा दोन्ही पाय जोडा. चंद्रासन करणार आहोत. दोन्ही खांदे मागे. श्वास घेऊन उजवा हात वर ताणा. श्वास सोडून डावीकडे जा.
आपण थोडाच वेळ थांबणार आहोत, जेवढा वेळ शक्य आहे तेवढं, अगदी थोडा वेळ. तर दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आपल्याला, दोन्ही पायात अंतर घ्या, शोल्डर लेवल डिस्टन्स चालणार आहे दोन्ही पायात, पाय सरळ ठेवा, तिथे नाही गेले पाहिजे, पाय सरळ. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत हलका मागे जा, नॉर्मल ब्रीथिंग चालू ठेवा, पोटाच्या भागात लक्ष द्या, ताण नाही, रिलॅक्स रिलॅक्स. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उत्कट आसन विदाउट चेअर. कसं वाटतंय? ज्यांना पॉसिबल आहे ते करू शकतात, ज्यांना वाटत नाही खूप वेळ खाली बसायचे, सावकाश खाली, दोन्ही गुडघे घट्ट आवळा, गुडघे आवळा घट्ट. आता बैठे घ्या, पुन्हा वाटत घ्या. सोपं आसन आहे. आता मॅडम उभं राहून कंबर ट्विस्ट करायला लावली, आपण खाली बसून ट्विस्ट करायचं. अगदी सोपं आसन आहे. आपण ताट बसत नाही. आपण बऱ्याचदा काय होतं, आपलं जे काम असतं बैठं काम, लॅपटॉपवर म्हणा किंवा ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरी टी व्ही मोबाईल, तर थोडासा पाठीवर ताण द्यायचा, ताट बसायची सवय लावायची. कशी लागेल? हात मागे घ्यायचा, मणक्याच्या मागे हात ठेवायचा, ऑटोमॅटिक पाठ स्ट्रेट होते बघा. पाठीच्या कानाच्या मागे हात ठेवायचा, दुसरा हात जो आहे तो गुडघ्यावर ठेवायचा. जेवढी जास्त मान ट्विस्ट करता येईल तेवढी जास्त ट्विस्ट करायची. कंबर ट्विस्ट, होल्ड करायचं आहे, संथ श्वसन चालू ठेवायचं. श्वास कुठेही धरून ठेवायचा नाही आहे. ज्यांना कमरेचा त्रास आहे, पाठदुखी किंवा स्पॉन्डिलायसिस आहे, त्यांनी करू नका. होल्ड करायचं, गुडघ्यावरचा हात करायचा, पाठीवर हातचा हात करायचा आणि रिलॅक्स. असं सेम आपण अपोजिट साईड करणार आहोत. दुसरा हात पाठीवर मागे, पाठ सरळ करायची आहे. दुसरा हात गुडघ्यावर मागे बघायचं, जेवढं मागे जातं तेवढं मागे जायचं. पाठीच्या मागे होल्ड करायचं, संघर्षपासून चालू करायचं, होल्ड. पाठ रिलॅक्स वाटतं, असं फ्रेश होण्यासाठी